पवार साहेबांना राजकीय आकलन आहे. पवार साहेब हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत. एन-डी-एमध्ये जातील किंवा काँग्रेससोबत पक्ष विलीन करतील ह्या जरी सध्या चर्चा असल्या, पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एकंदरीत राजकारणाच्या हिताचा निर्णय पवार साहेब घेऊ शकतात. तशी शक्यता नाकारता येत नाही. मागं पुलोदचं सरकार स्थापन करताना सुद्धा साहेबांनी असे धक्कादायक निर्णय घेतले होते. आज भाजपमध्ये प्रत्यक्ष न जाण्याला आमदार रोहित पवारांपासून अनेक लोकांचा विरोध आहे. पण खासदार अमोल कोल्हे साहेबांनी नंतर मात्र त्याला ग्रीन सिग्नल दिल्याचं आपण सर्वांनी महाराष्ट्रात पाहिलं, की आम्हाला जर संधी मिळाली किंवा सन्मान झाला तर आम्ही नक्की विचार करू, असं त्यांनी म्हटलं होतं. 2 दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये ज्यांना ज्या महायुतीमधल्या 3 घटक पक्षामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांना होता येतं. मला असं वाटतं साहेब काँग्रेसमध्ये मर्ज करणार नाहीत किंवा काँग्रेससोबत पक्ष नेणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे पुढं काँग्रेसला भविष्य नाही आहे. आता भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यामुळे सत्तेसोबत जाणं हे राजकीय शहाणपण ठरू शकतं, याचं अत्यंत मोठं आकलन आहे मोठ्या साहेबांना आहे. त्यामुळं एन-डी-एमध्ये सहभागी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतला उत्तम पर्याय आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये पक्ष काम करतोय. जर खासदारांचं ऑपरेशन टायगरसारखं ऑपरेशन होऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच राष्ट्रवादी हे स्वतःचा परिवार आहे, घर आहे, त्यामध्ये त्यांचं कधीही स्वागत असेल, जेणेकरून वर एन-डी-ए पण मजबूत होणार आणि राज्यात महायुतीचं सरकार पण स्थिर स्थावर राहणार.